ठाकरेंचं भवितव्य पुढील 48 तासामध्ये लेखणी बंद होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काची सुनावणी ही लवकरच होणार आहे। बुधवार आणि गुरुवार सलग 2 दिवस सुनावणी होईल आणि या सुनावणीनंतर पक्ष चिन्ह, धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव कुणाकडे जाणार या संदर्भात निकाल समोर येण्याची शक्यता आहे। तर याबाबत शिंदेंच्या शिवसेनेचा काय युक्तिवाद आहे तो पाहूयात। आम्ही शिवसेनेमध्ये बंड केलं नाही, आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेकडून केला गेलाय। अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रसंग घडला, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असाही युक्तिवाद केला गेलाय। आमदारकी रद्द करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांचा असतो। आमदारकीवर निर्वाळा देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही। विश्वासमत घ्या असं सांगण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे। उद्धव ठाकरेंकडे बहुमत नाही असं राज्यपालांना वाटलं, म्हणून त्यांनी विश्वासमत घेण्याचे आदेश दिले। अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना काढण्याबाबत नोटीस प्रलंबित असताना ते आमदारकी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत। तर ठाकरे गटाचा युक्तिवाद काय आहे तोही पाहूयात। मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे, आमदार खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरत नाही। शिंदेंचं कृत्य हे सर्वार्थानं बंडच आहे, त्याला अन्य कुठलाही अर्थ जोडू नये, असा ठाकरे गटानं युक्तिवाद केलाय। प्रतोदाच्या सूचनेकडे कानाडोळा करणं बेकायदेशीर आहे, असंही या युक्तिवादात म्हटलं गेलंय। राज्यपालांनी विश्वास प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देणं बेकायदा आहे। विश्वास प्रस्तावाचा आदेश देऊन राज्यपालांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं एका अर्थी मान्य केलंय। बंड केल्यावर शिंदे कुठल्या पक्षात गेले नाहीत, त्यामुळे शिंदेंसह सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करावी, असाही ठाकरे गटानं युक्तिवाद केला। 2016च्या नेबाम रेबिया केसमधील निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा, असंही या युक्तिवादात म्हटलंय। तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। कोर्ट कोणता निर्णय देणार याच्या 3 प्रमुख शक्यता आहेत, त्याही पाहूयात। शक्यता क्रमांक 1, शिंदे गटाची कृती बंड म्हणून घोषित करणं, पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे हस्तांतरित करणं। शक्यता क्रमांक 2, आम्हीच खरी शिवसेना हा शिंदेंचा दावा मान्य करत सत्ता स्थापना योग्य ठरवली जाईल। शक्यता क्रमांक 3, शिवसेनेचं चिन्ह गोठवून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे केस वर्ग केली जाऊ शकते। तर अशा या 3 शक्यता आहेत।